नमस्कार, मी मधुरा हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपले स्वागत। आज आपण चर्चा करणार आहोत संमोहन शास्त्राद्वारे मानसिक आजारांवरील उपचार ह्या विषयावर। आणि ह्या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आले जगविख्यात संमोहन तज्ञ सचिन राणे। विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी सचिन सरांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते। नमस्कार सर। नमस्कार। तसं पाहिलं गेलं तर संमोहन शास्त्राबद्दल अनेक महिने आम्ही बोलत आहोत, मात्र आजही अनेकांच्या मनात असलेले गैरसमज आम्ही आमच्या हितगुजच्या माध्यमातून दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। सचिन सरांची आता आपण थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास, सचिन सरांनी MBA आणि DMS केलंय। गेल्या 12 वर्षांपेक्षा अधिक काळ ते दादर आणि ठाणे इथे नियमित संमोहन प्रशिक्षण कार्यशाळा देखील घेत आहेत। तर ठाणे इथे त्यांचं संमोहन उपचार केंद्र आहे। अनेक मानसिक आजारांवर ते यशस्वी उपचारही करतात। इतकंच नाही तर सचिन सरांनी तब्बल 1200 पेक्षा अधिक स्टेज शो देखील केलेत। त्यांना कोकण रत्न भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं असून त्यांना संमोहन शास्त्रातील अनमोल रत्न पुरस्कार देऊनही गौरवण्यात आलंय। अचानकपणे येणारे नैराश्य, मनात सतत येणारे नकारात्मक विचार, एकाग्रता नसणं, वाईट व्यसन, त्याचबरोबर विविध मानसिक आजारांवर आज आपण सखोलपणे चर्चा करणार आहोत। तर तुम्हालाही सचिन सरांना काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-2210-110 वर संपर्क साधून त्यांना थेट प्रश्न विचारू शकता। तेव्हा लगेचच चर्चेला सुरुवात करूया। सर, पुन्हा एकदा स्वागत आहे। आणि आपण नेहमीच संमोहनाबद्दल आणि संमोहन शास्त्राचे काय परिणाम, चांगले परिणाम आपल्याला जाणवत असतात त्याबद्दल बोलत असतो। मात्र सगळ्यात अगोदर मला आज सांगा की अंतर्मन आणि बाह्यमन, तुम्ही नेहमी सांगत असतात की जेव्हा अंतर्मन आपलं एकदम व्यवस्थित श्वास म्हणजे तंदुरुस्त असेल तर नक्कीच बाह्यमन देखील तंदुरुस्त असतं। तर काय ह्या दोघांमधला फरक आहे? दोघांमधला फरक म्हणजे आम्ही नेहमी सांगतो की संमोहनशास्त्र शिकण्याचा आमच्या कार्यशाळेमध्ये हाच फायदा असतो की संमोहनशास्त्र म्हणजे काय, जर आपल्या मनाचे मालक बनण्याची कला। आता मनाचे मालक बनण्याची कला यासाठी शिकण्यासाठी पहिली गोष्ट आत्मसात जेव्हा आपण करतो त्यासाठी पहिल्यांदा मन आणि मनाचे भाग किती आहेत, आणि हे सगळ्यांनाच माहिती आहे अंतर्मन बहिर्मन। पण अंतर्मन आणि बहिर्मन हे अंतर्मन बहिर्मनापेक्षा किती पटीने जास्त आहे ते महत्त्वाचं आहे। 95 पटीने श्रेष्ठ असं हे अंतर्मन आहे बहिर्मनापेक्षा जास्त। म्हणजे बहिर्मन जेमतेम फक्त 5% आणि त्याला आपण स्वतःला ताकदवान समजतो वगैरे। आता मुळात कसं हे अंतर्मन आहे प्रत्येकाजवळ। माझा प्रत्येक व्यक्तीला प्रश्न असतो की बाबा तुम्ही माझ्या कार्यशाळांमध्ये भाग घेता, ही जी गर्दी आहे तुमची ती कशासाठी आलाय? लोक सांगतात सर अंतर्मनाच्या शोधात आलोय। मुळात हे अंतर्मन कोणाकडे आहे ते बोलतात आमच्या जवळ आहे। मग शोधात कोणाकडे आलाय? तुमच्याकडे आलोय। म्हणजे इथेच काहीतरी असेल आपल्याला। मग त्यांना कळतं की हो हे अंतर्मन प्रत्येकाकडे आहे, पण ते डिॲक्टिवेट आहे। म्हणजे कसं आहे आपल्या जवळ पण वापर करता येत नाहीये। आणि बस आता त्यामध्ये एवढे लाखो पेशंट हँडल केलेले आहेत, एवढा रिसर्च केलेला आहे, त्यामुळे अनुभव दांडगा आहे। त्यामुळे त्या अंतर्मनापर्यंत कसं पोचायचं, आणि ते पोचल्यानंतर आम्ही नेहमी सांगतो मानसिक आजारांचं मूळ हे माणसाच्या अंतर्मनात असतं आणि त्याच अंतर्मनात त्यातनं बाहेर पडण्याचं एक मॅडम रहस्य लपलेलं आहे। आता कसं तर तुम्हाला सांगतो की जसं आपण एक मोबाईल हँडसेट घेतलाय, चांगला VIP नंबर पण घेतलाय, पण गॅलरीमधून त्याचे डॉक्युमेंट जर हे पोचले नसतील, बरोबर, आपण ते सबमिट करतो बघा, आणि त्यानंतर ते ऍक्टिव्हेट जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आपण कुठलाही कॉल डायल करू शकतो पण लागू शकत नाही। म्हणजे हँडसेट चांगला आहे, सगळं काही आहे, नंबर सुद्धा मिळालाय, पण कॉल जात नाही किंवा येत नाहीये। म्हणजे जे लीगल डॉक्युमेंट ऍक्टिव्हेट करणं, त्याला ऍक्टिव्हेट अगदी आम्ही तेच करतो। हे आहे सगळ्यांकडे, फक्त सुप्त अवस्थेत त्या सुप्त गुणांना कसं जाग करायची ही कला म्हणजे संमोहन शास्त्र। थोडक्यात सुप्त गुणांना एनर्जी देणं म्हणजे संमोहन शास्त्र नक्कीच। आणि संमोहन शास्त्राचे अनेक फायदे झालेले आहेत, अनेक लोकांनी याचा फायदा घेतलेला आहे तुमच्या कार्यशाळेत सहभाग घेऊन। मात्र बऱ्याचदा असं होतं की नेमका मानसिक आजार जो होतो ना तो समजत नाही की आपल्याला मानसिक आजार आहे, किंवा एखादा व्यक्ती सांगतो की तुला काहीतरी प्रॉब्लेम आहे, तू जाऊन एखाद्या डॉक्टरकडे सल्ला घे की काय एक्झॅक्टली प्रॉब्लेम होतोय। म्हणजे तो माणूस व्यवस्थित असतो पण अचानकपणे काहीतरी विचित्र वागायला सुरुवात होते, तेव्हा कुठेतरी असं आपल्याला जाणवायला लागतं की काहीतरी प्रॉब्लेम आहे। तर हे नेमकं काय, कसं ओळखायचं? आता पहिली गोष्ट तुम्ही सांगितलं होतं की मी तुम्ही मला वाटतं कल तुमचा असा होता विचारण्याचा प्रश्न की बहुतांश वेळा आजार कळत नाही, आणि कळला तरी लोक डॉक्टरकडे वळत नाही। ह्याही गोष्टी होतात। त्यासाठी कारण असं सांगतो की स्वतःच्या चेहऱ्याबद्दल सगळ्यांच्या तक्रारी असतात, बुद्धीबद्दल कुणाची नसते। त्यामुळे माणूस स्वतःला कमीपणा दाखवून देत नाही, म्हणजे तो असं म्हणत नाही की मी कमी आहे कुठेतरी, काही माणसं त्यामुळे टाळाटाळ करतात।
आणि बऱ्याच वेळा काही लोक कसं असतं, आता एखादी तरुण असेल मुलगी, तिच्या बाबतीत जर असं झालं तर घरचे लोक काय म्हणतात की शेजारी काय म्हणतील. आताची एक केस सांगतो तुम्हाला की चांगली माझ्याकडे चांगली ती मला वाटतं चॅनल बघत असतील आता ही की त्यांनी खूप धन्यवाद दिले जी 24 तासला मला सुद्धा की खूप त्याने ती इंटरव्ह्यू बघितला होता मागे आणि त्यामधून ते आलं होतं की मुलीला त्यांच्या, मी नाव कधीच घेत नाही पेशंटचं, माझ्याकडे जेव्हा आणली म्हणजे तुम्ही विचारल्या प्रश्नामध्येच हे आलंय, आणल्यानंतर असं झालं की ती मुलगी 10वीला मला वाटतं 86च्या वर होती, चांगल्या सॉरी 86 नाही 94%, एवढी स्कॉलर मुलगी. आणि त्यानंतर काय झालं की अचानकपणे तिला असं कळलं की टीबी झालाय. टीबी झाल्यानंतर काय झालं की थोडंसं प्रकृती ढासळली वगैरे सगळं झालं आणि त्यानंतर डॉक्टर उपचार, पण त्यानंतर मनात एक फोबिया निर्माण झाला, कारण तिला 3 महिने बेड रेस्ट केली वगैरे सगळं, या दरम्यान कॉलेज मिस झालं वगैरे. आता असं झालं की तरुण मुलगी घरी का बसली आहे, बरं असं झालं टीबी झाला कोणाला सांगितलं नाहीये, बरं आईला थोडंसं घरचं वातावरण असल्यामुळे शेजाऱ्यांना कळलं तर काय होणार आहे, कळलं ना. आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे थोडंसं अशिक्षित वातावरण असल्यामुळे तब्बल 1 वर्ष वाया गेलं. आणि आज असं झालंय पुढे काय सांगायचं की 1 वर्ष कशासाठी वाया गेलंय, म्हटलं आहे ते सत्य सांगायचंय. आणि हाच एक फोबिया, एक अनामिक भीती निर्माण झालेली, आणि त्यामुळे तिने कॉलेजला जाणं सोडलं होतं सगळं. इव्हन तिने जेवणाकडे लक्ष नाही, वजन खूप कमी होत चाललं होतं. पण मुळात डॉक्टरांच्या रिपोर्टप्रमाणे त्यांनी जेव्हा माझ्याकडे पाठवलं, जे रिपोर्ट्स आले ते घेऊन, तेव्हा अशी गंमत झाली की म्हणजे डॉक्टरकडे जेव्हा त्यांनी रिपोर्ट काढले तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की तुमचा टीबी आजार केव्हाच बरा झालाय, आता तुम्हाला गरज आहे ती एका मानसोपचार तज्ज्ञाची किंवा संमोहन तज्ज्ञाची. तेव्हा त्या माझा सल्ला घेतला वगैरे, तेव्हा सांगितलं की खरोखर डॉक्टरांच्या मते आता आजार अजिबात नाहीये, पण तिच्या मनात असं बसलंय की मला टीबी अजूनही आहे. पण मला वाटतं 2 सेटिंगमध्येच माझ्या त्या पूर्णपणे म्हणजे ते 1.5 ते 2 महिन्यामध्ये त्या पूर्णपणे त्यातनं बाहेर आली ती मुलगी. आणि आता पूर्ण एवढा कॉन्फिडन्स बघायला की अगदी बोलताना कुठेही जाणवत नाही की हिला एक ड्रॉप घेतलेला आहे या मुलीने. अशी कितीतरी आता मानसिक आजारामध्ये लक्षणं सांगायची, लक्षणं अफाट आहेत. लक्षणं फक्त तुम्हाला जर जाणवलं कुठेतरी चिडचिडेपणा, हट्टीपणा, राग येणं, स्मरणशक्ती कमी वाटणं, एकाग्रता न होणं, मानसशास्त्र हे बघा, मानसिक आजारामध्ये पहिली गोष्ट उगाच नकारात्मक विचारसरणी जास्त होत असेल तर कुठेतरी निगेटिव्हिटी बॉडीमध्ये साचली आहे, कुठल्या तरी भूतकाळातल्या गोष्टीचा प्रभाव पडतोय आणि इकडनं मानसिक आजाराला सुरुवात झाली, हे मात्र नक्की आहे. नक्कीच. मानसिक आजारांना जेव्हा आपण नकारात्मक विचार सुरू करतो तेव्हाच सुरुवात होते, आणि हे नकारात्मक विचार जेव्हा आपण बंद करतो तेव्हा आपण व्यवस्थित असतो. आणि अर्थातच नकारात्मक विचार काढून टाकण्यासाठी संमोहन एक खूप छान असं शास्त्र आज आहे. या संमोहन शास्त्राबद्दल काय सांगाल की कशा पद्धतीने या आजारांवरती म्हणजे खास करून मानसिक आजारांवरती मात करता येऊ शकते? आता जसं हे बघा, पहिली गोष्ट संमोहन शास्त्रामध्ये म्हणजे काय, जिथे बहिर्मन आणि अंतर्मन यामध्ये एक मोठा पडदा आहे. आता कसं ते सांगतो. रात्री माणूस झोपतो म्हणजे आपण मेंदूला आराम देतो आणि आपल्या बाह्य शरीराला आराम देतो. अंतर्मनाचं काम 24 तास चालू असतं. जे रात्री तुम्ही बघून झोपता त्या आधारातच आपल्याला स्वप्न पडत असतात की आपण एखादी गोष्ट, म्हणजे काही लोक बघा, मुलं भयानक सिरियल बघून बघतात त्यांना भयानक स्वप्न पडतात. काही लोक आध्यात्मिक असतात जे चांगलं वाचन करून बघतात त्यांना सकाळपासून तसं त्यांच्यामध्ये सकारात्मक बदल होताना दिसतो. आता गंमत अशी की जेव्हा तुम्ही सांगितलं की आपण कशा प्रकारे बदल करतो, आता हे अंतर्मन सुप्त अवस्थेत असतं. जेव्हा एखाद्या व्यक्तीला, माझ्याकडे स्वसंमोहन ही जी पद्धत आहे, स्वतःला संमोहित हेतुपूर असतं, काहीतरी हेतू आहे, तेव्हा त्यांना भूतकाळ भविष्य काळात भरकटून न जाऊ देता वर्तमान काळात स्थिर करून जर तुम्ही त्याच्यावर एकच सूचना हॅमर करताय, जसा एखादा कारपेंटर बघा, खिळा ठोकताना तो पहिल्यांदा त्याला काय करतो, दिशा म्हणजे ठरवतो कुठे ठोकायचा आहे तो, आणि त्यानंतर एकदा ठोकत नाही तर तो 10-15 वेळा त्याच्यावर वार करतो. अगदी तसं असतं. मनाची एकाग्रता करून जर त्या ठिकाणी एखाद्याला भीती वाटत असेल त्या ठिकाणी आत्मविश्वासासाठी तुम्ही काही त्याच्यासमोर चित्र उभा करून त्या विचारांचा मारा केल्यानंतर त्या व्यक्तीमध्ये तसाच बदल दिसून येतो. बरोबर. म्हणजे खूप चांगला बदल दिसायला लागतो जेव्हा कुठलीही गोळी नाहीये, कुठलीही मेडिसिन नाही. नक्कीच. आपल्याला फोन कॉल्स यायला सुरुवात झाली. आपण पहिला फोन घेऊया. निरंजन बोलतात अलिबागवरनं. विचारा काय प्रश्न आहे. नमस्कार. हॅलो सर. हा बोला. सर नमस्कार. सर नमस्कार. सर मला एक छोटासा प्रश्न विचारायचा होता. सर छातीमध्ये दुखतं, छाती धडधडते किंवा पाय दुखतात,
आपण जेव्हा सीडी देतात ते ह्याच्याने सगळं काही क्लिअर होऊन जातं का सर? सांगतो नक्कीच. हो. आता पहिली गोष्ट त्यांचा असा प्रश्न आहे की सर तुम्ही एखादी सीडी देता त्याने ते सगळं दुखणं कमी होऊन जातं का? पहिली गोष्ट तो काही अलादीनचा चिराग नाहीये, दिला घरी लावलाय. पहिली गोष्ट साहेब मला सांगतो अलिबाग आहे आणि आज खूप डेव्हलप झालंय असं एक शहर आहे. त्यामुळे पहिली गोष्ट माझं असं म्हणणं आहे इथे विचारांना सुद्धा आपण डेव्हलप करणं फार महत्त्वाची गरज आहे. हे जुने विचार की कोणीतरी काहीतरी हातात दिलं आणि मला बरं वाटलं. समोन म्हणजे मानसशास्त्राचा अभ्यास, मानसशास्त्र म्हणजे आणि एक सायन्स आहे त्यावर तुमचा विश्वास आहे ही फार मोठी गोष्ट आहे. पण जोपर्यंत तुमचा आजार नक्की काय आहे, तुम्ही जेव्हा सांगितलं छाती धडधडतंय हे तुमचा मनोशारीरिक आजार आहे. जर तुम्ही कितीही रिपोर्ट काढला तरी डॉक्टर तुम्हाला हेच सांगतील काही प्रॉब्लेम नाहीये. पण त्यामुळे एक तुम्हाला कबूल कुठेतरी करावं लागेल. काहीतरी घटना आयुष्यात होऊन गेलेली आहे आणि त्यामुळे एक मनात धास्ती बसलेली आहे. कुठेतरी ती धडधड चालू आहे आणि त्यातनं एक भीती, मानसिक दडपण. पण नक्कीच मी एवढं सांगेल की समूहाच्या माध्यमातून ही कमी करता येणार. पण कमी करण्यासाठी नेमकं कारण काय झालं ते शोधून काढावं लागणार. त्यासाठी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे. एकदा अलिबागवरून बरे असंख्य माणसं येतात. एकदा येऊन ठाण्याच्या क्लिनिकला जर व्हिजिट दिली तर काउन्सिलिंग पूर्णपणे मोफत आहे. त्या दरम्यान पुढची चर्चा आपण नक्कीच करू. नक्कीच. म्हणजे तुम्ही म्हणालात की कधी कधी मनोशारीरिक आजारही असतात आणि तेही संमोहनाच्या माध्यमातून आपण बरे करू शकतो. असे कोणते आजार आपण संमोहनाच्या माध्यमातून बरे करता येतात? आता बऱ्याच आता सांगितलं छातीत धडधडणं बघा. आता गुडघे दुखी आहे, काही झालेलं नाहीये. काही लोकांचं कसं असतं माहितीये की बऱ्याच वेळा बघा इव्हन तुम्हाला सांगतो मनोशारीरिक आजारामध्ये तुम्हाला हेही सांगतो की उच्च रक्तदाब आहे. इव्हन तुमचा हृदय विकार हा सुद्धा मनोशारीरिक आजार आहे. म्हणजे लक्षण शारीरिक पण मूळ मनाशी आहे. जेव्हा टेन्शन वाढलं की तुम्हाला काही माणसांना बघा झोपेत अटॅक येतात. विचार करा, भीती मनात वाढली, मानसिक दडबण वाढलं की तुम्हाला तो कुठे जातं सांगा की तुम्हाला हे बघा बकेटमध्ये आपण पाणी भरतो पण लक्ष नाही नळ बंद नाही केला तर ते बाहेर उतरू जाणार. अगदी तसंच आहे. मनामध्ये तुम्ही सारखं एखाद्या गोष्टी भरत आहात ते जाणार कुठे? मग ते बहिर्मनाचा सपोर्ट घेतं. मग शारीरिक लक्षण दिसू लागतं. असं म्हणजे छाती धडधडणं, निद्रा. त्यामधले महत्वाचं लक्षण म्हणजे निद्रानाश. आणि यामध्ये बघा कितीही गोळ्या घेतल्या तरी झोप नाही. कारण डोक्यावर टांगती तलवार ठेवून तुम्हाला झोपता येणार नाहीये. आणि हे मनोशारीरिक आजार असे असतात की कितीही डॉक्टर केले तरी ते पेशंटला दुखणं चालू असतं. घरचे लोक असं म्हणतात की आहे तरी कुठे, पण त्याला ते कळत नाही. त्याच्यामध्ये ते दुखतच आहे कुठेतरी. त्यानंतर भास भ्रम हे होऊन नंतर स्किझोफेनिया सारख्या आजारामध्ये त्याचं रूपांतर होतं. ओसीडी मध्ये रूपांतर होतं. पण मुळात एवढं कष्ट होण्यापेक्षा बघा जर त्याच्यावर जर वेळेत उपचार केले तर नक्कीच अगदी जिथे आजार आहे तिथे उपचार आहे, जिथे प्रश्न आहे तिथे उत्तर आहे. तसंच अगदी जिथे मानसिक विकार आहे, जिथे मनोशारीरिक आहे तिथे प्रत्येक आजाराला कुठेतरी उपचार लपलेला आहे. फक्त योग्य वेळी जाऊन तिथे सल्ला घेणं हे गरजेचं आहे. संमोहनशास्त्राने मनोशारीरिक आजारावर पूर्णपणे मात करता येण्याचे लाखो माझ्याकडे पुरावे आहेत. नक्कीच. हितगुजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण चर्चा करतोय संमोहनशास्त्राद्वारे मानसिक उपचार या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत जगविख्यात संमोहन तज्ज्ञ सचिन राणे. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. सचिन सर, मगाशी तुम्ही सांगितलं मानसिक आजार असून दे किंवा मनोशारीरिक आजार असून दे ह्याच्यावरती तर आपण संमोहनाने मात करतोच. मात्र त्याचबरोबर मी असं वाचलेलं आहे की सौंदर्य टिकवण्यासाठी किंवा अखंड चिरतरुण राहण्यासाठी देखील संमोहन हे खूप छान प्रकारे काम करतं. आणि अर्थातच मन जर तरुण असेल तर आयुष्यभर आपण तरुण राहतोच. काय सांगाल? हे बघा आपण कधीही बघा की काही माणसं बघा माझ्या मते माझ्या आईने एक वाक्य सांगितलं होतं मला लहानपणापासून की माणसाला सगळी सोंग घेता येतात पण पैशाचं सोंग घेता येत नाही. आणि शिकलेल्या माणसाचं सोंग घेता येत नाही हे त्याच्या चेहऱ्यावर जाणवतं, त्याच्या वागण्यावर जाणवतं. तसंच माणसाच्या मनात काय चाललं, हा किती चांगल्या विचारांचा माणूस आहे हे सुद्धा त्याच्या चेहऱ्यावरच कळतं. आम्ही पेशंटला बघितल्यानंतर असं काही ठरवतो की माणसाचा चेहरा हा त्याच्या मनाचा आरसा मानला जातो. काही माणसं बघा अगदी खूप सुंदर अगदी बाहेरून, आता बाहेरून सुंदर तेच असतात की पहिली गोष्ट ते आतून सुंदर असतात. आता काही अपवाद वगळता काही दिसायला सुद्धा सुंदर असतात आतून का. म्हणजे जगामध्ये अशी माणसं बघितली की ज्यांच्याकडे पैसा वगैरे भरपूर आहे पण मनाची शांती नाहीये. तर महत्वाची गोष्ट ह्या सगळ्या ज्या हे बाह्य शरीर आहे, हा बहिर्मनाचा जो भाग आहे, त्यासाठी मी तुम्हाला सांगतो की तुम्ही एखाद्या घरामध्ये म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये समजा एखादी टाकाऊ वस्तू जर
ठेवली तर त्याचा स्मेल तुम्हाला दुर्गंध येणार, आज ना उद्या येणारच आहे. तसंच आहे मनात तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल स्वभावामध्ये तुमच्या जर कपटपणा असेल, राग द्वेष असेल तर तुमच्या वागण्या बोलण्यावर चेहऱ्यावर जाणवतोच कुठल्याही गोष्टीचा. जसं एखाद्या जखमेची इजा होतात, शारीरिक आपल्याला वेदना होतात कुठेतरी सुई टोचल्यावर, तसंच असतं जेव्हा मनाला काही गोष्टी टोचतात तेव्हा ते चेहऱ्यावर सगळ्या गोष्टी दिसतात. पण मी नेहमी सांगतो ज्याचं मन साफ त्याला हजार रोग माफ असतात आणि ते चेहऱ्यावर अगदी स्पष्टच असतं. जेव्हा मनामध्ये कुठले विकार नसतात तेव्हा तुम्ही बघा, काही माणसं बघा 60 वर्ष झाली तरी असं वाटतं की अगदी ते 40-42 वर्षाचे ओळखता येत नाही. आणि त्यांचं जर तुम्ही एकदम fit असतात. अगदी अगदी आणि त्यांचं जर तुम्ही बॅकग्राऊंड तपासलं त्यांचं तर त्यांच्या बाबतीत कुठेही त्याने आजपर्यंत नावाला किंवा कुठल्या अगदी वाईट विचारांना स्पर्शही केलेला नसतो. आणि अशीच माणसं बघा आणि त्यावरच सगळं सौंदर्य, आणि सौंदर्य हा महत्वाचा दागिना मानला जातो ना शेवटी. नक्कीच. समोराने नक्कीच अगदी तुम्ही स्ट्रेस टेन्शन दूर करा, नेहमी हसत राहा. नक्कीच. अजून एक फोन आलाय, आपण सर फोन घेऊया. अनिकेत बोलतात औरंगाबादवरनं, विचारा काय प्रश्न आहे. हॅलो सर, नमस्कार. मायसेल्फ अनिकेत कुलकर्णी. हा बोला. सर मी गेल्या 3 वर्षापासून ओसीडी ग्रस्त आहे आणि मला एक ऑलिओपॅथिक ट्रीटमेंट चालू आहे सर औरंगाबादला. पण तसं पाहिलं तर सर डॉक्टर म्हणताय की तुम्हाला 70% इफेक्ट पडलेला आहे तसा, की तुम्ही चांगले बिहेव करू शकते सर आता. पण आता सर तसा प्रॉब्लेम असा आहे माझा सर, समजा मला ऑलिओपॅथिक जे ट्रीटमेंट बंद झाली ना तरच मी पूर्ववत येतो सर. म्हणजे जसे की मला रिपीटेड थॉट्स येतात, परत मी काहीतरी इंटरॅक्शन करतो ते रिड्यूस करण्यासाठी. पण सर आणि समोर असं समजा एक मोटिवेटिव्ह होतो सर, की तुमचा एक प्रोग्राम जर बघितला की एखादी गोष्टी मी मोटिवेट होऊन एक ती चांगल्या प्रकारे करू शकतो सर. गुड. आता एक अतुल नाही, अनिकेत. अनिकेत ओसीडी यांचा आजार आहे. अनिकेत मी काय सांगतो ते नाही का, की कालच्या सुद्धा एका माझ्या कार्यशाळेमध्ये एक विद्यार्थी होते, नाव घेत नाही, सेम प्रॉब्लेम आहे. ओके. आता तुम्ही सांगितलं की ॲलोपॅथी डॉक्टरांच्या, आता पहिली गोष्ट डॉक्टर जे ट्रीटमेंट देतात ती योग्यच आहे, फक्त ते काय करतात, काय चाललंय सध्या की तिथे कुठेतरी काय झालं, घड्याळामधली आपण बॅटरी काढली, काटा थांबला. पण वेळ पुढे निघून चालली. आणि तसंच आहे, पेन किलर सुद्धा गोळी घेतल्यानंतर दाढेचं दुखणं थांबलं असं आपल्याला वाटतंय, पण आतमध्ये ते चालू आहे. कळलं ना. तसंच असतं की तुम्हाला ह्या सगळ्या विचार, जेव्हा जो रासायनिक बदल झालेला असतो पण तो कमी कसा करायचा हे नाही, थांबवलंय आपण कुठेतरी फक्त. आणि त्यासाठी तुम्हाला पहिली गोष्ट, हे आजार कशाने सुरुवात झाली आहे मुळात. आता ओसीडी म्हणजे ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर, ज्याला मराठीमध्ये मंत्रजाळेपणा म्हटलं जातं, किंवा एकाच गोष्टीची पुनरावृत्ती करणं. एकच गोष्ट वारंवार आणि की तुम्ही करत असाल. सगळ्या गोष्टी मला मान्य आहे, सगळ्या गोष्टी, इव्हन आंघोळीला 3-4 तास पण लावतात काही माणसं, हात धुत राहतात, सतत गोष्टी वाईट विचार करत राहणं. मग मला सांगा ना, आता यामध्ये काही मी टेस्ट घेतल्या, यामध्ये असं आढळलं आणि की तुम्हाला एखादी गोष्ट वारंवार करावीशी वाटते, पण तुम्हाला दान धर्म वारंवार करावा असं वाटतोय का? बघा, नाही करणार. तुम्ही एखाद्याला जर दुकानवाल्याला पैसे देताय, बरोबर ना, समजा 100च्या 5 नोटा दिल्या आहेत तर तुम्ही त्याला 10 देताय का? नाही देत आहे. म्हणजे हे कळतंय की हे गेल्याने माझं नुकसान होणार आहे. अगदी इथे हेच करणं गरजेचं आहे की हे चुकीचे विचार करण्याने सुद्धा तुमचं नुकसानच होत आहे. कळलं ना. आणि तुम्हाला जर असं वाटतं की डॉक्टरांच्या मते 70% तुम्ही बरे आहात तर तुम्ही ते माना, पण तुमचा विचार तुम्हाला हे मान्य करायला देत नाहीये की तुम्ही 70% बरे झालेले आहात. पहिली गोष्ट, तुम्ही आजपासून स्वतःला असं ठरवा, ओसीडी आजार होत आहे त्यासाठी गेले 3 वर्ष मी डॉक्टरांकडे जातोय निदान, आणि त्यांना कुठेतरी जाऊन आज मला वाटतं की खरोखरच मान्य करा तुम्ही की 70% मला सर बरं वाटतं, उरले 30% सुद्धा मला बरं करा. आणि या दरम्यान माझी काही मदत लागली असतात नक्कीच स्क्रीनवर नंबर दिसतोय, ठाण्याच्या क्लिनिकला एकदा व्हिजिट देऊन जा. नक्कीच मी तुमचं काउन्सिलिंग करूनही मला वाटतं तुम्ही खूप त्यामध्ये तुम्हाला फरक पडणार आहे. नक्कीच सर. अजून एक फोन आला, आपण फोन घेऊया. पंढरपूरवरनं एक प्रेक्षकांचा फोन आलाय, विचारा काय प्रश्न आहे. हॅलो नमस्कार. सर. हा सर मला छोट्या गोष्टींना राग लगेच येतो सर. हितगुजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण चर्चा करतोय संमोहन शास्त्राद्वारे मानसिक उपचार पद्धती या विषयावर, आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत संमोहन तज्ञ सचिन राणे. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. सचिन सर, आपल्याला ब्रेकवर जाण्यापूर्वी एक फोन आलेला होता आणि त्यांना वारंवार राग येतो, आणि असे अनेक लोक आहेत आज की त्यांना छोट्या छोट्या गोष्टींवर राग येत असतो. हो, बऱ्याच वेळा. म्हणजे सांगतो तुम्हाला की पहिली गोष्ट, राग येणं हा सुद्धा एक मानसिकच आजार आहे. पण जर मला यांना सांगू इच्छितो मी ना, राग येऊन जर तुम्ही त्या रागाबद्दल विचार करता, एका रागाच्या भरात एखाद्या व्यक्तीला जर तुम्ही, राग ही पहिली गोष्ट अशी अवस्था आहे जिथे
मेंदूपेक्षा अधिक वेगाने आपली जीभ चालते. पण ही जीभ चालल्यावर जर तुम्ही त्या गोष्टीबद्दल पुन्हा विचार करताय तर तुमचा तो स्वभाव नाहीये. म्हणजे रागवलाय हा तुमचा स्वभाव नाहीये. जर रागवणं हा तुमचा स्वभावच असता तर एखादा माणूस बघा एखाद्याची वाईट वागतो पण त्याला अजिबात वाईट वाटत नाही, हा त्याचा स्वभाव असू शकतो. पण वाईट वागल्यानंतर त्याला अरे मी उगाच त्याच्याशी वाईट असं वागता कामा नये. म्हणजे त्याच्या स्वभावाच्या प्रवाहाच्या विरुद्ध गेल्यानंतर थोडासा त्रास होणारच आहे. राग येणं, आता राग येण्यामागे काहीतरी कारणं असतात. पहिली गोष्ट चिडचिडेपणा वगैरे राग येतो त्यामागे काय होतं सांगा. बऱ्याचशा गोष्टी बघा मनातल्या, आपण नेहमी बोलतो बघा की तुम्ही मनातल्या गोष्टी आहेत त्या शेअर करा. जोपर्यंत तुम्ही शेअरिंग करत नाही, दाबून राहिल्या की ते कुठेतरी तो विस्फोट होणारच. अगदी रागाचं तसंच आहे. तुम्ही एकलकोंडेपणा तुमचा जो स्वभाव असेल, एखाद्याची शेअर करत नाही आणि मग एखाद्याचे विचार पटत नाही, तेव्हा तुम्हाला साहजिकच राग येणं साहजिकच आहे. पण नक्कीच जेव्हा तुम्ही स्वतःच्या मनाचा विकास करा, अगदी तुमच्यामधले काही गोष्टी आहेत त्या बाहेर काढा, त्यानंतर तुम्हाला नक्कीच अगदी संमोहनाच्या माध्यमातून नियंत्रण मात्र या रागावर हे बघा. जसं गाडीला स्पीड एक्सलेटर पण दिलाय आणि ब्रेक पण दिलाय, अगदी ह्या गोष्टी तुमच्यामध्ये आहेत. त्यामुळे कुठे नक्की कंट्रोल करायचंय हे संमोहनाने नक्कीच तुम्हाला साध्य होणार. नक्कीच. अजून एक फोन आलाय, आपण फोन घेऊया. चंदन बोलतात नागपूरवरनं. विचारा काय प्रश्न आहे. हॅलो. हा बोला. नमस्कार सर. नमस्कार सर, मी चंदन बोलतो. हा प्रश्न माझा भावाबद्दल आहे माझ्या. बरोबर. माझा भाऊ सर 6वी-7वीला असताना त्याचं डिप्रेशनमुळे शाळा मध्ये जाणं बंद झालं. त्यानंतर त्याला अँटीसायकोटिक इंजेक्शन देण्यात आले, ट्रीटमेंट देण्यात आली काही दिवस. त्यानंतर आम्ही त्याला प्रायव्हेटली सर 10वी पास केलं. बरोबर. पण कॉलेजला ऍडमिशन घेतल्यानंतर तो काही दिवस कॉलेजमध्ये गेला आणि आता त्याची कंप्लेंट अशी आहे की त्याला भीती वाटते, त्याला डोकं दुखतं, डोकं गरगरतं, भणभणतं आणि त्याचं सोशली थोडं विड्रॉन आहे सर तो. बरं. चंदन, किती महिन्यांपासून हा त्रास होतोय त्यांना? हा त्रास बरेच दिवसापासून होतो आहे, पण सध्या बाकी परिस्थिती बरी आहे. डिप्रेशन इतकं नाही आहे, पण आता डोकं भणभणतं, डोळ्यावरती झापड असल्यासारखे वाटते, झोप खूप येते. तर या सगळ्या विकारांवरती संमोहनाद्वारे नक्की चंदन, आता काय झालं सांगतो. बरेच दिवस अगदी थोडक्यात द्या, कारण की आपल्याला कार्यशाळेबद्दल पण माहिती द्यायची. चंदन, मी तुम्हाला सांगतो की पहिली गोष्ट, आतापर्यंत ज्या गोळ्या घेतलेल्या आहेत तो फक्त डोळ्यावर झापड येणं असं बोललंय, ते फक्त एक डिप्रेसिव्ह कालखंड होऊन राहिलेला आहे. थोडंसं कुठेतरी म्हणजे बोलतात हत्ती गेल्याने शेपूट राहिलं, अगदी तो गोळ्यांचा कुठेतरी साईड इफेक्ट राहिलेला आहे. स्क्रीनवर चंदन नंबर दिसतात, कारण वेळ कमी आहे आणि कमी वेळात तुम्हाला मला थोडं जास्त वेळात सांगता येणार नाही. त्यापेक्षा स्क्रीनवर नंबर द्या आणि उद्या परवा 11 ते 4 मध्ये जर मला कॉल केला तर नक्की तुमच्याशी अगदी मी सविस्तर चर्चा करेन आणि त्यानंतर आपण एकदा नक्कीच भेटू. कार्यशाळेबद्दल आता कार्यशाळा पुढच्या महिन्यात आहे. 4 मार्च पासून ही कार्यशाळा होणार आहे ठाण्याला. तर काय सांगाल, काय आहे कार्यशाळेबद्दल? म्हणजे हेच आता जे प्रश्न आहेत ते सगळे कार्यशाळेमध्ये असतात. आत्ताची चालू जी बॅच आहे त्याच्यामध्ये सुद्धा असंख्य माणसं आपण स्क्रीनवर पाहूया की भारताच्या बाहेरची सुद्धा माझं भाग्य समजेल की अगदी अनेक माणसं. कालच्या कार्यशाळेत सुद्धा एक होता की अगदी दुसरीत असताना त्याला स्टॅमरिंगचा प्रॉब्लेम होत होता, पण 8व्या दिवशी मॅडम माईक हातात घेऊन सगळ्यांशी तो बोलला आणि आईने त्या क्षणाला अगदी माझा फोटो काढून घेतला. बोलले की खरोखर बोलतोय की आजपर्यंत म्हणजे एवढं काही ऐकलं होतं पण एवढा फरक पडू शकतो, आय कॅन्ट बिलीव्ह. आणि तो मुलगा अगदी खूप म्हणजे मानसिक, म्हणजे तो बोलत होता चांगलाच अगदी, पण मानसिक दडपण असल्यामुळे बोलू शकत नव्हता. असे असंख्य प्रकारची स्ट्रेस, डिप्रेशन, टेन्शनवाली माणसं, आत्महत्येची विचारवाली या कार्यशाळेत भाग घेतात. 8 दिवसांची कार्यशाळा. पहिले 3 दिवसात स्वसंमोहन आणि पुढच्या 5 दिवसात परसंमोहन कसं करायचं हे सगळं शास्त्रोक्त शिकवलं जातं. 4 मार्च आणि 5 मार्चला हे संध्याकाळी 6:30ला याचं एक सेमिनार आहे, मोफत माहिती सत्र, आणि त्यानंतर 6 तारीखपासून सलग चालू. ज्यांना भाग घ्यायचा असेल स्क्रीनवर नंबर दिसतात, त्यांनी ठाणे ईस्टला स्टेशनच्या समोरच अगदी 1 मिनिटावर मंगला हायस्कूलचा हॉल आहे. संध्याकाळी 4 मार्च आणि 5 मार्चला संध्याकाळी 6:30ला विनामूल्य सेमिनार आहे. त्यामध्ये मी सगळं 3 तास माहिती सांगणार आहे. अधिक मला वाटतं तिथे येऊन ऐकतील तरच मला वाटतं खूप फायदा होईल. पण यामध्ये पूर्णपणे 8 दिवसात सगळ्या आजारावर कशी मात करायची हे सगळं अगदी शास्त्रोशुद्ध पद्धत 8 दिवस मी स्वतः शिकवणार आहे. नक्कीच. आणि ह्याचा फायदा त्यांना संमोहनाच्या मार्गातून हे आत्ताच बघा ना की म्हणजे दुसरीमध्ये असताना की त्याचं बोलणं एवढं झालेलं की भरपूर डॉक्टर गेले आणि या म्हणजे 5व्या ते 6व्या दिवसापासून तो मुलगा अगदी बिनधास्तपणे बोलायला लागला अगदी. आणि त्याचे ते अश्रू, कॉन्फिडन्स लेवल होता तो मिळाला. नक्कीच म्हणजे संमोहनाचा खूप मोठा फायदा झालेला आहे. सर, तुम्ही आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. हितगुज या खास कार्यक्रमात आज आपण इथे थांबतो. तुम्ही पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.